नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये रिपीटेड लिमिट्स। बघा, रिपीटेड लिमिट काय राहतं की तुमच्याकडे फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल असेल आणि रिपीटेड लिमिट काढायला विचारलं, फाइंड द रिपीटेड लिमिट। तर एक फंक्शन आहे टू व्हेरिएबलचं, बी एनी रियल व्हॅल्यूड फंक्शन डिपेंड ऑन सम नेबरहुड ऑफ अ पॉइंट ए कॉमा बी। तर रिपीटेड लिमिट कसं करायचं की पहिलं बघा, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स वाय हे काढून घ्यायचं। जो आन्सर येईल त्याच्याबरोबर काय करायचं, लिमिट वाय टेन्स टू बी करायचं। हा पहिला पार्ट झाला। सेम नंतर काय करायचं की लिमिट वाय टेन्स टू बी पहिला काढून घ्यायचा, जिथे जिथे वाय असेल तिथे बी पुट करायचं आणि नंतर जो आन्सर येईल त्याच्याबरोबर काय पुट करायचं, लिमिट काय काढायचं, एक्स टेन्स टू ए। हा झाला दुसरा, याला म्हणतो आपण रिपीटेड लिमिट, और दुसरं नाव त्याला इटरेटेड लिमिट। ओके, तर रिमार्क मध्ये बघा, पहिलं काय तुमच्याकडे रिपीटेड लिमिट, जर असं समजत नसेल बघा, लिमिट काय तुमच्याकडे एक्स टेन्स टू ए, पहिलं काय काढणार आपण, लिमिट वाय टेन्स टू बी काढून घेणार एफ ऑफ एक्स कॉमा वायचं। हा झाला पहिला पार्ट। दुसऱ्या मध्ये बघा काय तुमच्याकडे, पहिलं लिमिट वाय टेन्स टू बी आणि लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स कॉमा वाय। बघा याचा मिनिंग काय झाला का, हा पहिला जो ब्रॅकेट आहे तो काढून घ्यायचा आन्सर, जो आन्सर येईल त्याच्याबरोबर काय घ्यायचं, लिमिट एक्स टेन्स टू ए। आता बघा रिपीटेड लिमिट तुमचं काय ना, बघा पहिला रिमार्क मध्ये काय, रिपीटेड लिमिट ऑफ एनी फंक्शन मे और मे नॉट बी इक्वल्स। म्हणजे असं काही नाहीये की हा पहिला रिपीटेड लिमिट काढल्यानंतर दुसऱ्या रिपीटेड लिमिटच्या इक्वल येईल, असं काही जरुरी नाही। ठीक आहे, नंतर इफ रिपीटेड लिमिट ऑफ गिवन फंक्शन आर नॉट इक्वल then simultaneous limit of a function does not exist। जर तुमचं रिपीटेड लिमिटच जर इक्वल नसेल तर आपण सांगू शकतो काय की सायमल्टेनियस लिमिटच काय होत नाही, त्याचं एक्झिस्ट होत नाही। म्हणजे रिपीटेड लिमिट दोन्ही पण एक्झिस्ट होतो, पण दोन्ही कसे इक्वल नाही, तर तिथून आपण डायरेक्ट सांगू शकतो की त्या फंक्शनचं लिमिट पण काय एक्झिस्ट होत नाही। तिसरं आहे तुमच्याकडं, इफ रिपीटेड लिमिट एक्झिस्ट आहे आणि आर इक्वल, देन सायमल्टेनियस लिमिट जो आहे तो एक्झिस्ट होईल अशी काही जरुरी नाही। म्हणजे रिपीटेड लिमिट आणि सायमल्टेनियस पूर्णपणे वेगळे आहेत। जर सायमल्टेनियस लिमिट जर एक्झिस्ट झाला देन रिपीटेड लिमिट आर इक्वल। म्हणजे सायमल्टेनियस लिमिट का, कारण कोणताही जरी पाथ घेतला आपण तर आपला सेमच आन्सर येणार आहे। तर सायमल्टेनियस लिमिट जर एक्झिस्ट झाला तर आपला रिपीटेड लिमिट काय राहतो, इक्वल राहतो। हे चार प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आता बघा आपण क्वेश्चन वर येऊया। आता बघा पहिला क्वेश्चन काय सांगतो तुम्हाला की, पहिला क्वेश्चन मध्ये काय की एक फंक्शन दिलाय तुम्हाला, हा फंक्शन आहे आणि तो काय दिलाय या पॉइंटला, व्हेरीफाय। बघा क्वेश्चनचा मीनिंग काय, व्हेरीफाय बोथ रिपीटेड लिमिट एक्झिस्ट आहे आणि आर इक्वल। एक्झिस्ट तर होता, एक्झिस्ट होणे म्हणजे काय, त्याची एखादी फायनाइट व्हॅल्यू येणे, आणि इक्वल म्हणजे काय, दोन्ही जर आपण व्हॅल्यू काढल्या रिपीटेड लिमिटच्या, ते दोन्ही कशा आहेत, इक्वल आहेत। बट दुसरे काय, बट च्या पुढे सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट। म्हणजे आपण जो लिमिट काढतो मेन फंक्शनचं तो एक्झिस्ट होत नाही, हे प्रूव्ह करायचं आहे। तर पहिलं बघा, पहिल्यासाठी आपल्याला काय की रिपीटेड लिमिट काढूया। पहिली रिपीटेड लिमिट बघा काय, लिमिट बघा एक्स टेन्स टू, आता कोणत्या पॉईंटवर काढतोय आपण, 0 पॉईंटवर, 0 अँड लिमिट वाय टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स कॉमा वाय। आपण सध्या ए आणि बी म्हणूया समजण्यासाठी, बरोबर। ठीक आहे, इक्वल बघा पहिला रिपीटेड लिमिट काय तुमच्याकडं की लिमिट एक्स टेन्स टू ए बाहेर आणि लिमिट वाय टेन्स टू बी ब्रॅकेट मध्ये। तर याचं बघा लिमिट एक्स टेन्स टू कोणत्या पॉईंटवर काढायचं, 0 इथं, लिमिट आता कोण वाय टेन्स टू 0 पॉईंटवर काढायचं आहे। तर फंक्शन किती तुमच्याकडं, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज। ओके, इक्वल टू, आता लिमिट काय तुमच्याकडे, लिमिट एक्स टेन्स टू 0 इक्वल टू, आता बघा मध्ये लिमिट वाय टेन्स टू 0 म्हणजे वायची व्हॅल्यू काय पुट करायची, 0, तर पुट करा एक्स स्क्वेअर इंटू 0 अपॉन, जिथे जिथे वाय असेल तिथे काय पुट करायचं, 0 अपॉन किती, एक्स रेस टू 4 प्लस 0 रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 0, आला टोटल आन्सर इक्वल टू, लिमिट काय आला, लिमिट एक्स टेन्स टू 0 बाहेर। आता ब्रॅकेट मध्ये बघा एक्स स्क्वेअर इंटू 0 किती तुमच्याकडे, 0 अपॉन किती, एक्स रेस टू 4 प्लस 0 रेस टू 4 आणि पूर्ण टोटल किती आला, 0 आन्सर। बघा हा टोटल 0 आणि हा 0 झाला, मग काय आलं तुमच्याकडे 0 रेस टू 0 अपॉन एक्स रेस टू 4 आणि कोणत्याही संख्येच्या खाली एक्स टेन्स टू 0, कोणत्याही संख्येच्या खाली जर 0च्या खाली जर कोणती संख्या असेल तर आन्सर किती येतो, 0
आणि लिमिट एक्सटेन्स टू 0 आला. आता तर लिमिट एक्सटेन्स टू 0 म्हणजे किती आन्सर आला 0. काय केलं पहिला हा टोटली ब्रॅकेट जो आहे तुमचा हा ब्रॅकेट पूर्ण 0 आला. राहिला काय तुमच्याकडे लिमिट एक्सटेन्स टू 0 0 अपॉन x रेज टू 4 परत 0 अपॉन x रेज टू 4 म्हणजे 0 झाला शेवट. आन्सर किती आला 0 पहिला. आता दुसरं बघा आपण काय करणार लिमिट y टेन्स टू b बाहेर घेणार अँड लिमिट x टेन्स टू a आतमध्ये घेणार f ऑफ x, y. ओके परत सेम काढूया लिमिट आता कोण बाहेर आहे y टेन्स टू b म्हणजे कोण 0 लिमिट x टेन्स टू 0 फंक्शन कोण आहे x स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन x रेज टू 4 प्लस y रेज टू 4 मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर हा फंक्शन आहे. ओके आता बघा लिमिट y टेन्स टू 0 इन ब्रॅकेट. आता इथं बघा हा जो x टेन्स टू 0 आहे आता मला x ची व्हॅल्यू काय करावं लागेल 0 पुट करावं लागेल. आता जिथं जिथं माझा x 0 आहे x आहे तिथं 0 पुट करा. बघा 0 चा स्क्वेअर इंटू y स्क्वेअर अपॉन परत सेम 0 रेज टू 4 प्लस y रेज टू 4 मायनस 0 स्क्वेअर y स्क्वेअर. काय केलं मी जिथं जिथं माझ्याकडे x होता तिथं काय पुट केलं 0 इक्वल टू. आता या लिमिट y टेन्स टू 0 हा तर ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट आहे इंटू बघा 0 स्क्वेअर इंटू y किती 0 अपॉन 0 स्क्वेअर प्लस y रेज टू 4 आणि पुढचा पार्ट काय 0 इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0 0 अपॉन y रेज टू 4 किती आला 0 आणि टोटल आन्सर किती आला 0. आता बघा पहिल्या रिपीटेड लिमिट मध्ये आन्सर किती आला तुमच्याकडे 0 दुसऱ्यामध्ये पण किती आला 0. दॅट मीन्स काय बोथ रिपीटेड लिमिट काय झाला एक्झिस्ट मग त्याची व्हॅल्यू आली आणि दोन्ही पण कसे आले तुमच्याकडे इक्वल आले. ओके हे इक्वल आल्यानंतर आता पुढे काय त्यांनी विचारलं की सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे आता सायमल्टेनियस लिमिट म्हणजे काय जो आपण फर्स्ट टॉपिक वर घेतला होता म्हणजे फर्स्ट पॉईंट घेतला होता लिमिट एक्झिस्ट फर्स्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये आता लिमिट एक्झिस्ट होत नाहीये हा आपल्याला हे करायचं आहे. तर तुमच्याकडे फंक्शन कोण आहे f ऑफ x, y इक्वल टू x स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन x रेज टू 4 प्लस y रेज टू 4 मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर आहे. ओके आता इथं बघा x ची जी खालची पॉवर आहे हायेस्ट किती आहे 4 आहे. ओके आणि वरची किती आहे तुमच्याकडे 2 आहे x ची पॉवर. मग आता मला वरच्या पॉवर जो उरलेला पार्ट असेल तुमच्याकडे हा उरलेला पार्ट आहे कोण y स्क्वेअर. मला किती करायचं तुम्हाला 4 डिग्री करायची आहे तर 4 डिग्रीला काय करावं लागेल मला y स्क्वेअर आहे तर y ची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल x त्यावेळेस माझी 4 डिग्री बघा y स्क्वेअर केला तर किती आला तुमच्याकडे x स्क्वेअर. मग माझा जो पाथ असेल तर मी पाथ कसा घेणार आता बघा सायमल्टेनियस आपल्याला एक्झिस्ट होतो की नाही पहिला घेणार पाथ अलॉंग y ऍक्सिस म्हणजे y इक्वल टू 0. आपण पाथ दोन पाथला वेगळा आन्सर आणायचा ना डिफरंट पाथ. तर पाथ अलॉंग जर मी x ऍक्सिस घेतला तर तुमच्याकडे y काय राहतो 0. तर पहिला पाथ घेतला आपण काय पाथ अलॉंग x ऍक्सिस. तर पाथ अलॉंग x ऍक्सिसला बघा लिमिट x टेन्स टू 0 तर x च्या जागी 0 पुट केलं तर आन्सर किती आला माझा 0. तर पहिल्या पाथला आन्सर किती आला 0. आता दुसरं बघा पाथ अलॉंग काय तुमच्याकडं अजून दुसरा आहे की जर सेम डिग्री असेल बघा ईच आणि टर्मची डिग्री बघा याची डिग्री पण 4 आहे याची पण डिग्री 4 आहे या टर्मची पण डिग्री 4 आहे या टर्मची डिग्री आहे तर आपण पाथ कोणता घेतो y इक्वल टू x घेतो. जर सेम डिग्री असेल ईच आणि एव्हरी टर्मची तर डिग्री कोणती घेतो आपण पाथ y इक्वल टू x किंवा y इक्वल टू mx. y इक्वल टू mx घेतला तर बाकी मग कोणतीच पाथ घ्यायची गरज नाहीये फक्त m चीच पाथ घ्या. त्या एक्झाम्पल मध्ये पण सांगितलंय मग इथून सांगू शकतो आपण काय लिमिट एक्झिस्ट होत नाही. तर पुट करा y इक्वल टू x पुट केला तर जिथे जिथे माझा y होता तिथे x पुट केला तर काय झाला x रेज टू 4 आला बघा y स्क्वेअर x रेज टू 2 आणि y स्क्वेअर म्हणजे x रेज टू 4 परत x रेज टू 4 y च्या जागी काय पुट केला आपण x रेज टू 4 आणि नंतर x स्क्वेअर इंटू y स्क्वेअर म्हणजे x रेज टू 4. सगळ्यातून आता मी x रेज टू 4 कॉमन काढतो इथं बघा x रेज टू 4 वरती इथे x रेज टू 4 हा कॅन्सल झाला त्याला x रेज टू 4 आता x रेज टू 4 कॅन्सल झाला 1 राहिला. आता 1 बघा पहिला पाथ घेऊन आन्सर आला 0 आणि दुसरा पाथ घेऊन आला तुमच्याकडे 1 आन्सर. तर फॉर टू डिफरंट पाथ वी गेट 2 डिफरंट लिमिट. तर आपण सांगू शकतो तर डिफरंट पाथला जर डिफरंट लिमिट आला तर काय म्हणतो आपण लिमिट डज नॉट एक्झिस्ट. तर आपल्या क्वेश्चन मध्ये पहिलं दाखवलं आपण काय बोथ रिपीटेड लिमिट एक्झिस्ट झाला अँड इक्वल अँड बट सायमल्टेनियस लिमिट काय झाला डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन 2 मध्ये काय विचारलंय बघा इथं क्वेश्चन 2 मध्ये बघा शो दॅट बोथ रिपीटेड लिमिट एक्झिस्ट आहे बट सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट. परत सेम तोच क्वेश्चन आहे तसाच आहे. आता रिपीटेड लिमिट एक्झिस्ट करायचं आहे तरी इक्वल विचारलं नाही इथं बघा रिपीटेड लिमिट एक्झिस्ट आहे पण इक्वल नाही काहीच नाही विचारलं
तर फक्त आपण एक्झिस्ट होतो का चेक करूया बघा. बाय डेफिनेशन फर्स्ट वी फाइंड रिपीटेड लिमिट. तुमच्याकडे हा फंक्शन झाला. परत सेम बघा, पहिलं y टेन्स टू 0 बाहेर, मध्ये x टेन्स टू 0. आता y टेन्स टू 0 लिमिट x टेन्स टू 0, फंक्शनची व्हॅल्यू किती आहे, x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता माझं जिथं जिथं काय तुमच्याकडे बघा लिमिट y टेन्स टू 0 हा नंतर सॉल्व्ह करायचा आहे. मध्ये कोण आहे तुमच्याकडे x टेन्स टू 0 आहे. आता जिथं जिथं तुमच्याकडे x आहे तिथं पुट काय करायचं 0. बघा 0 मायनस वाय स्क्वेअर आणि 0 प्लस वाय स्क्वेअर. तर टोटल किती आलं तुमच्याकडे, टोटल आलं तुमच्याकडे इथं बघा लिमिट y टेन्स टू 0 तर किती आला, x टेन्स टू 0 पुट केल्यानंतर मायनस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. कारण 0 मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 0 प्लस वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल राहिलं -1 आणि -1 लिमिट y टेन्स टू 0 इक्वल टू किती आला -1. दुसरे आहे आता बघा आपण y टेन्स टू 0 पहिलं घेऊया नंतर x टेन्स टू 0. बघा y टेन्स टू 0 घेतला मी पहिला. आता जिथे जिथे माझा y असेल तिथं काय पुट करायचं मला 0. तर पुट केल्यानंतर काय आला तुमच्याकडं लिमिट x टेन्स टू 0. बघा y ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आला x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. कारण x स्क्वेअर नंतर काय पुट केला हा 0 आणि हा 0. तर बघा x स्क्वेअर कॅन्सल झाला, राहिला तुमच्याकडे 1 आणि 1 चा लिमिट किती आला 1. तर रिपीटेड लिमिट एक्झिस्ट झालं बघा. पहिल्याचं -1 आला, दुसऱ्याचं 1 आला. त्याने विचारलं नाही की इक्वल असेल. एक्झिस्ट होणे म्हणजे काय, ऍटलीस्ट एक व्हॅल्यू आहे, कोणती बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणती फक्त व्हॅल्यू आली पाहिजे. तर रिपीटेड लिमिट तर एक्झिस्ट झाला. आता बोथ रिपीटेड लिमिट आपल्याला काय विचारलं नाही, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. तर बघूया आपण. तर काय घेतो बघा, जर तुमच्याकडे आपण डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतो काय की सगळ्याची डिग्री सेम आहे म्हणजे 2 डिग्री आहे. तर आपण पाथ काय घेऊ शकतो, पाथ अलॉंग y इक्वल टू mx पण घेऊ शकतो. ओके, पण ठीक आहे आपण दोन पाथ दोन्ही करून घेऊया. तुम्ही जर पहिले दोन पाथ घेतला, पाथ अलॉंग जर y इक्वल टू 0 घेतला तर काय तुमच्याकडे जिथे जिथे 0 आहे y आहे तिथे 0 पुट केला तर x स्क्वेअर अपॉन x किती आला आन्सर 1. दुसरा पाथ घेतला, पाथ फॉर पाथ x इक्वल टू 0. तर पाथ काय तुमचा x इक्वल टू 0 म्हणजे पाथ अलॉंग y ऍक्सिस घेतला तर आन्सर आला -1. म्हणजे ही घ्यायची गरज नाही. बघा पहिल्या पाथला आन्सर 1, दुसऱ्या पाथला आला -1. मग दोन्ही पाथला डिफरंट आन्सर आला. तर 2 डिफरंट पाथ हॅव डिफरंट लिमिट, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, बघा पाथ इथं पण परत सांगतो की y इक्वल टू 0 पुट केला तर लिमिट x टेन्स टू 0, जिथे जिथे y असेल तिथे 0 पुट केला, राहिलं तुमच्याकडे काय लिमिट x टेन्स टू 0 x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर राहिला, x स्क्वेअर कॅन्सल झाला तर राहिलं 1 फक्त. परत तिथे इथं तुमच्याकडे काय तुमच्याकडे लिमिट y टेन्स टू 0 आहे तर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर राहिलं तुमच्याकडे लिमिट y टेन्स टू 0 मायनस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, राहिलं कोण -1. मग पहिला 1 आला नंतर -1 आला तर हे काय झालं तुमच्याकडं डिफरंट पाथला डिफरंट लिमिट. सपोज आपल्याकडे बघा सेम डिग्री होती, आपण इथून पण करू शकलो असतो. बघा y ची व्हॅल्यू पुट केली मी y इक्वल टू mx. तुम्ही हे पाथ घ्या किंवा हा डायरेक्ट घेतला तरी चालतो. तर लिमिट x टेन्स टू 0. आता पुट करा y ची जागी mx. तर क्वेश्चन काय तुमच्याकडे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे कोण m स्क्वेअर x स्क्वेअर. कारण आपण y ची व्हॅल्यू किती पुट करतो mx अपॉन x स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू किती m स्क्वेअर x स्क्वेअर इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. दोघांतून मी x कॉमन काढला वरून तर काय राहिलं 1 मायनस m स्क्वेअर अपॉन खालून x स्क्वेअर कॉमन काढला तर काय राहिलं 1 प्लस m स्क्वेअर. x स्क्वेअर कॅन्सल, लिमिट x टेन्स टू 0 काय राहिलं 1 मायनस m स्क्वेअर अपॉन 1 प्लस m स्क्वेअर. आता दिस इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट लिमिट कॉन्स्टंट राहतो काय राहिलं 1 मायनस m स्क्वेअर अपॉन 1 प्लस m स्क्वेअर. आता जसं जसं मी m ची व्हॅल्यू चेंज करत जाईल तसं माझा आन्सर चेंज होईल. मग तुमच्याकडे m काय झाला, m इज अ पॅरामीटर. आणि बघा m इज पॅरामीटर म्हणजेच काय, m ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर आन्सर वेगळाच येतो. हा m ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर वेगळाच आन्सर येतो. m म्हणजे काय बघा डिफरंट पाथला डिफरंट लिमिट. मग मी डिफरंट पाथ घेतलं तर त्याला काय आला डिफरंट लिमिट, तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. तुम्ही असे पाथ घेऊ शकता किंवा तुम्ही एकच पाथ घेऊन पण आन्सर काढू शकता. ठीक आहे, आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा काय दिलंय की शो दॅट रिपीटेड लिमिट एक्झिस्ट होतो की नाही चेक करायचं आहे. ठीक आहे, रिपीटेड लिमिट मध्ये काय पहिलं हे फर्स्ट रिपीटेड आणि हा दुसरा तुमच्याकडे रिपीटेड एक्झिस्ट होतो की नाही चेक करायचा. ठीक आहे, आता बघा पहिला तुमच्याकडे पहिला क्वेश्चन आहे. तर पहिला क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. काय तुमच्याकडे पहिल्या क्वेश्चन मध्ये हा फंक्शन आहे. तर पहिल्या फंक्शन मध्ये पहिलं काढूया आपण काय लिमिट x टेन्स टू 0 नंतर कोण ब्रॅकेट मध्ये कोण लिमिट y टेन्स टू 0 f ऑफ x y ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे xy इंटू x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके इक्वल टू. आता तुमच्याकडे बघा हा लिमिट हा तो नंतर करायचा आहे. पहिला आपण हा आन्सर काढून घेऊया. लिमिट x टेन्स टू 0 हा तसंच राहील. आता बघा y ची व्हॅल्यू 0 पुट करा
किती तुमच्याकडे एक्स इंटू झिरो परत एक्स स्क्वेअर मायनस झिरो स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस झिरो स्क्वेअर. ओके, हा आन्सर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो. आता इथं बघा टोटली हा एक्स इंटू झिरो हा आन्सर काही येऊ इकडचा, पण एक्स इंटू झिरो आहे, एक्स इंटू झिरो मग झिरो आन्सर आला. झिरोने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करायचा आन्सर किती येईल झिरो. तर एक्स लिमिट एक्स टेन्स टू झिरोचा आन्सर पण किती आला झिरो. ओके, पहिलाचा आन्सर किती आला झिरो. आता दुसरं काढूया सेम. दुसरं काय तुमच्याकडे लिमिट आता कोण बाहेर y टेन्स टू झिरो किती लिमिट एक्स टेन्स टू झिरो मध्ये आणि फंक्शन कोण आहे एक्स वाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. ओके, आता आपण काय करूया पहिलं हा तर ऍज इट इज राहील लिमिट y टेन्स टू झिरो. आता पहिलं एक्स टेन्स टू झिरो काढूया. आता जिथे जिथे एक्स असेल तिथे काय पुट करायचं मला झिरो. तर झिरो इंटू वाय नंतर किती तुमच्याकडे झिरो स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन झिरो स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता इथं पण बघा की तुमच्याकडे झिरो इंटू वाय किती येणार आहे झिरो. झिरो इंटू टोटल आन्सर परत किती येणार आहे झिरो. तर लिमिट y टेन्स टू झिरो इंटू झिरो इक्वल टू किती आला आन्सर झिरो. बघा पहिल्या रिपीटेड लिमिट मध्ये झिरो आन्सर आला आणि दुसऱ्या रिपीटेड लिमिट मध्ये किती आला झिरो आन्सर. कोणत्या फंक्शनचं पहिल्या फंक्शनचं. आता आपण पाहूया दुसरा फंक्शन काय आहे तुमच्याकडं. हा एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू वाय मायनस एक्स वन प्लस एक्स वाय प्लस एक्स वन प्लस वाय याचा आपण रिपीटेड लिमिट काढूया. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन सेकंड आहे. सेकंड क्वेश्चनचं आपण रिपीटेड लिमिट काढायचं तर पहिलं काढूया. बघा लिमिट एक्स टेन्स टू झिरो ब्रॅकेट पहिलं कोण आहे लिमिट वाय टेन्स टू झिरो. आता फंक्शन कोण आहे तुमच्याकडे एफ ऑफ एक्स म्हणजे कोण वाय मायनस एक्स आणि वन प्लस एक्स अपॉन किती वाय प्लस एक्स आणि वन प्लस वाय इक्वल टू. आता चला पहिलं बघा हा ऍज इट इज राहील पहिला लिमिट एक्स टेन्स टू झिरो. आता याच्यामध्ये बघा जिथे जिथं वाय असेल तिथं पुट काय करायचं झिरो. तर किती बघा पहिलं झिरो मायनस एक्स नंतर किती तुमच्याकडं वन प्लस एक्स अपॉन सेम किती झिरो प्लस एक्स आणि इथं किती वन प्लस सॉरी आपण वायच्या जागी झिरो पुट करतो. ओके, नंतर किती तुमच्याकडं वन प्लस झिरो. ओके, जिथे जिथं माझ्या वाय होता तिथे काय पुट केला मी झिरो पुट केला. आता इथं या इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो. आता सांगा झिरो मायनस एक्स किती मायनस एक्स इंटू वन प्लस एक्स अपॉन झिरो प्लस एक्स किती एक्स आणि वन प्लस झिरो झिरो. तर आता प्लस एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला मल्टिप्लिकेशन मध्ये होता. राहिला काय तुमच्याकडं लिमिट एक्स टेन्स टू झिरो मायनस बघा हा मायनस एक्स होता म्हणून मायनस राहिला कोण वन प्लस एक्स. ठीक आहे, आता लिमिट एक्स टेन्स टू झिरो संपला. आता वायच्या टर्म संपल्या. आता मला एक्सच्या जागी काय पुट करायचं आहे झिरो. बघा आता एक्स आता पूर्णपणे आन्सर कशामध्ये आलाय एक्स मध्ये. तर पुट करायचं आन्सर किती तुमच्याकडं मायनस वन प्लस आता एक्सची व्हॅल्यू किती आहे झिरो इक्वल टू किती आला मायनस वन. मग पहिला रिपीटेड लिमिट किती आला तुमच्याकडं मायनस वन. आता आपण दुसरा रिपीटेड पाहूया. दुसरा सेम लिमिट आता कोणी येईल तुमच्याकडे बाहेर वाय टेन्स टू झिरो लिमिट एक्स टेन्स टू झिरो. बघा हा पहिला घ्यायचा आहे. तर फंक्शन कोण आहे तुमच्याकडे वाय मायनस एक्स आणि वन प्लस एक्स अपॉन वाय प्लस एक्स आणि वन प्लस वाय. ठीक आहे, तर सॉल्व्ह करूया आता याला. आता बघा पहिलं ब्रॅकेट मध्ये कोण आहे तुमच्याकडे एक्स टेन्स टू झिरो. तर एक्स व्हॅल्यू किती पुट करायची मला झिरो. तर करा लिमिट वाय टेन्स टू झिरो हा बाहेरच राहील तुमच्याकडं. आता ब्रॅकेट मध्ये पुट करा जिथे जिथे एक्स असेल तिथे झिरो पुट करा. तर वाय मायनस झिरो सेम पुढे काही तुमच्याकडं वन प्लस एक्स व्हॅल्यू किती झिरो अपॉन परत सेम इथे किती तुमच्याकडं वाय प्लस झिरो आणि इथे किती वन प्लस वाय. ओके झालं. सॉल्व्ह करूया लिमिट वाय टेन्स टू झिरो इक्वल टू बघा वाय मायनस झिरो इथं वाय मायनस झिरो किती वाय आणि वन प्लस झिरो वन अपॉन वाय प्लस झिरो वाय आणि वन प्लस वाय राहिलं. ओके, आता टोटल याला हे वाय वाय गेट कॅन्सल. तर राहिलं काय तुमच्याकडे लिमिट वाय टेन्स टू झिरो वन अपॉन वन प्लस वाय. आता आला आन्सर वाय मध्ये. आता वाय टेन्स टू झिरो म्हणजे वायची व्हॅल्यू काय पुट करायची मला आता झिरो इक्वल टू वन अपॉन वन प्लस वायची व्हॅल्यू झिरो इक्वल टू वन अपॉन वन वन. बघा पहिला रिपीटेड लिमिट काय आला होता मायनस वन आणि दुसरा रिपीटेड लिमिट किती आला तुमच्याकडे प्लस वन. ठीक आहे, अशा पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन झाला. आता पाहूया आपण थर्ड क्वेश्चन. आता आपल्या थर्डचं रिपीटेड लिमिट काढायचं आहे. बघा इथं काय तुमच्याकडे पहिलं लिमिट एक्स टेन्स टू झिरो बाहेर
लिमिट y टेन्स टू 0 मध्ये एफ ऑफ एक्स कॉमा वाय, ठीक आहे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0, सांगा लिमिट y टेन्स टू 0, फंक्शन कोण आहे आता एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय. आता पहिलं बघा काय तुमच्याकडे y टेन्स टू 0, तर y जागी काय पुट करायचं मला 0, लिमिट x टेन्स टू 0 माझा बाहेर राहील. आता y टेन्स टू 0 पुट करा, किती तुमच्याकडे x क्यूब प्लस 0 चा क्यूब किती 0 चा क्यूब अपॉन x मायनस 0. ओके, तर किती आला तुमच्याकडे लिमिट x टेन्स टू 0 x क्यूब अपॉन x राहिला, एक कॅन्सल झाला, तर लिमिट काय आला तुमच्याकडे x टेन्स टू 0 बघा x स्क्वेअर राहिला. आता बघा सगळं y चा टर्म गेला, लिमिट x टेन्स टू 0 x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर आन्सर किती आला तुमच्याकडे 0. बघा x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 चा स्क्वेअर किती आला इक्वल टू 0. चला पहिला रिपीटेड लिमिट. आता दुसरं बघा लिमिट y टेन्स टू 0 बाहेर घ्यायचा आणि लिमिट x टेन्स टू 0 मध्ये घ्यायचं, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू काय तुमच्याकडे लिमिट आता कोण y टेन्स टू 0 बाहेर, मध्ये कोण आहे आता x, लिमिट x टेन्स टू 0, सांगा फंक्शन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय. आता सेम आपण काय करणार आहे, पहिलं इथं काय पुट करणार आहे x इक्वल टू 0, बघा लिमिट, तर पुट करा लिमिट y टेन्स टू 0 इक्वल टू जिथे जिथे x असेल काय पुट करायचं आपल्याला 0, तर 0 चा क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन 0 मायनस वाय. तर सेम इथं काय तुमच्याकडे 0 मायनस, तर लिमिट y टेन्स टू 0, आता 0 प्लस वाय क्यूब म्हणजे किती वाय क्यूब अपॉन 0 मायनस वाय म्हणजे किती मायनस वाय. तर वाय क्यूब आहे आणि वाय एक कॅन्सल झाला, तर राहिलं काय तुमच्याकडे लिमिट वाय टेन्स टू 0 मायनस वाय स्क्वेअर. आणि जर मी आता वाय ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आन्सर किती आला 0 चा स्क्वेअर इक्वल टू 0. बघा पहिला रिपीटेड लिमिट मध्ये आन्सर किती आला 0 आणि दुसरा किती आला 0. अशा पद्धतीने हा क्वेश्चन थर्ड पण झाला. सेम आपल्याला हा क्वेश्चन 4 करायचा आहे, तर सेमच आहे बघा, इथंच करून देतो तुम्हाला फास्टली. किती डायरेक्ट करतो आता लिमिट एक्स टेन्स टू 0 ब्रॅकेट मध्ये कोण लिमिट y टेन्स टू 0. आता कोण आहे तुमच्या फंक्शन कोण आहे एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा पहिला रिपीटेड लिमिट, तर लिमिट एक्स टेन्स टू 0 बाहेरच राहील. आता पहिलं बघा y टेन्स टू 0 म्हणजे y ची व्हॅल्यू 0, तर 0 x इंटू 0 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर टोटल आन्सर किती आला इथं लिमिट x टेन्स टू 0. आता बघा हा x इंटू 0 आहे म्हणजे टोटल आन्सर किती आला 0, तर 0 आला, खाली काही असो मग किती आला टोटल आन्सर 0. ओके, परत सेम तुमच्याकडे लिमिट y टेन्स टू 0 मी बाहेर घेतला, लिमिट x टेन्स टू 0 जर मध्ये घेतला तर फंक्शन कोण आहे एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सेम इथे पण काय तुमच्याकडे लिमिट y टेन्स टू 0 बाहेर आला इक्वल टू, आता x ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला 0 इंटू वाय अपॉन किती 0 स्क्वेअर प्लस सॉरी इथं 0 स्क्वेअर प्लस किती तुमच्याकडे वाय स्क्वेअर. आता इथं सेम परत 0 इंटू वाय आला म्हणजे वरचा पूर्ण पार्ट किती झाला 0 आणि त्याचं लिमिट किती येईल परत 0. मग हा चौथा पण सॉल्व्ह केला काय याचा तुमच्याकडं किती आन्सर आला 0. आता लास्ट क्वेश्चन बघूया आपण, पाचवा क्वेश्चन. हा क्वेश्चन पाहूया. आता पुढचा हा लास्ट क्वेश्चन आहे बघा रिपीटेड लिमिटचा. तर रिपीटेड लिमिट मध्ये आपल्याला पहिलं बघा रिपीटेड काय विचारताना व्हेरीफाय दॅट रिपीटेड लिमिट इक्वल होतो. या दोघांचा रिपीटेड लिमिट किती इक्वल आहे, बट त्याचा जो लिमिट आहे तो एक्झिस्ट होत नाही हे दाखवायचं आपल्याला. ठीक आहे, तर पहिल्या पार्ट मध्ये व्हेरीफाय करा दोन्ही रिपीटेड लिमिट एक्झिस्ट आहे. तर पहिलं बघा लिमिट एक्स टेन्स टू 0 काय लिमिट वाय टेन्स टू 0, तर किती एफ ऑफ एक्स कॉमा वाय किती आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. ओके, तर मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होलचा स्क्वेअर इक्वल टू, आता हे बघा पहिलं y टेन्स टू 0 तर y ची व्हॅल्यू 0 पुट करा, लिमिट x टेन्स टू 0 ऍज इट इज राहील. सांगा किती x टेन्स टू 0 म्हणजे किती एक्स स्क्वेअर इंटू y ची व्हॅल्यू 0 अपॉन किती एक्स स्क्वेअर इंटू 0 प्लस एक्स प्लस 0 चा होल स्क्वेअर. तर बघा परत इथे एक्स स्क्वेअर इंटू 0 आला म्हणजे टोटल आन्सर किती आला 0. तर लिमिट x टेन्स टू 0 किती आला तुमच्याकडे 0 इक्वल टू 0. तर पहिला पार्ट किती आला 0, त्याला म्हणून आपण LHS. ठीक आहे, आता आपण दुसरा पार्ट काढूया. किती तुमच्याकडे लिमिट आता y टेन्स टू 0 बाहेर करूया आणि मध्ये कोण घेऊया लिमिट x टेन्स टू 0. सेम किती फंक्शन आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. ठीक आहे,
आता इथं काय तुमच्याकडं सेम पहिलं काय ना, तर एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करायची, तर किती तुमच्याकडे लिमिट y टेन्स टू 0 बाहेर येऊन जाईल. तर एक्स व्हॅल्यू 0 म्हणजे 0चा स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर अपॉन किती तुमच्याकडे 0चा स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर प्लस 0 प्लस वाय स्क्वेअर, सॉरी वाय होलचा स्क्वेअर. तर टोटल परत 0 इंटू वाय किती आला तुमच्याकडे 0. तर लिमिट y टेन्स टू 0 इक्वल टू 0 इक्वल टू किती आला 0. बघा पहिला लिमिट रिपीटेड लिमिट पण 0 आला, दुसरा पण 0 आला, म्हणजे किती आला तुमच्याकडे हा RHS. मग LHS इक्वल टू RHS आला, म्हणजे पहिला पार्ट व्हेरीफाय झाला. आता त्यांचं दुसरं काय म्हणणं आहे की याचं रिपीटेड म्हणजे मेन जो लिमिट आहे तो एक्झिस्ट होत नाही. मग मेन लिमिट आपण एक्झिस्ट होत नाही म्हणजे आपण काय करतो, पाथ नाही घेतो. मग मला पाथ अलॉंग काय घ्यावं लागेल फर्स्ट. बघा पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला मी, तर y काय होतं तुमच्याकडे 0. तर लिमिट x टेन्स टू 0. आता y ची व्हॅल्यू 0 पुट करा, किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर इंटू 0 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू 0 प्लस एक्स प्लस 0चा स्क्वेअर इक्वल टू परत सेम लिमिट x टेन्स टू 0. बघा एक्स स्क्वेअर इंटू 0 आला म्हणजे टोटल आन्सर किती आला 0 इक्वल टू 0. बघा पहिला पाथला आन्सर किती आला तुमच्याकडे 0. आता मी दुसरा पाथ घेतो. बघा दुसरा पाथ कशी घेतो मी, कारण याच्या होलचा स्क्वेअर किती येतो बघा. सपोज मी पाथ घेतला, इथं काय तुमच्याकडं हा जो एक्स आहे आणि हा वाय आहे. सपोज एक्स इक्वल टू मायनस वाय घेतला मी, वाय इक्वल टू सपोज मायनस एक्स घेतला, तर हा 0 पार्ट होऊन जातो. काय घेतलं मी बघा y इक्वल टू जर मी मायनस एक्स पुट केला तर हा पार्ट काय होऊन जातो, इथला पार्ट 0 होऊन जातो. मग राहतो काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. मग लिमिट एक्स टेन्स टू 0 तुमच्याकडे काय राहिला आता बघा, पुट करा त्या पार्ट मध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन किती एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स. आता मला काय करायचं आहे, वाय ची व्हॅल्यू किती पुट केली मी मायनस एक्स होलचा स्क्वेअर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. आता काय झालं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. हा एक्स मायनस एक्स काय झाला 0. बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, तर लिमिट किती आला 1. मग बघा पहिला पाथ घेऊन लिमिट किती आला 0 आणि दुसरा पाथ घेऊन लिमिट किती आला 1. मग डिफरंट पाथला काय आला तुमच्याकडे, डिफरंट पाथ हॅव डिफरंट लिमिट. तर लिमिट काय डज नॉट एक्झिस्ट. लिमिट x, y f of x, y does not exist. बघा पहिला पाथ y टेन्स टू 0 घेतला मी, तर 0 आन्सर आला, आणि दुसरा पाथ घेतला y इक्वल टू मायनस एक्स. का घेतला मी, कारण मला क्वेश्चन मध्येच काय होता एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि प्लस किती एक्स प्लस वाय चा होल. मग एवढा पार्ट जर मी 0 केला तर तुमच्याकडे डायरेक्ट कॅन्सल होऊन जातो. म्हणून मी काय केलं, इथं जरी y ची व्हॅल्यू मायनस एक्स पुट केली, y ची व्हॅल्यू मायनस एक्स, तर हा पार्ट 0 होतो. मग हा 0 झाला तर राहिला कोणता तुमचा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. अशा पद्धतीने बघा हा रिपीटेड लिमिट पण झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्या पुढचे पॉईंट आहेत पार्शियल डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, जर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.